नमस्कार मित्रो, मी आता डाळिंब भगवा प्लॉट नंबर 1 मध्ये आहे. ह्याला कालपासून खोडाला पेस्टिंग चालू केलेली आहे. हे झाड आहे जवळपास 12 वर्षाचे. त्याच्यामुळं आणि एक 5 वर्षापूर्वी तेलाचा अटॅक मेजर आला होता, पण त्याच्यातून प्लॉट पद्धतशीर सावरून गेलेला आहे 100% जवळपास. त्या हिशोबाने मग आता हे खोडावर खूप खपले होते. आता नवीन नवीन मुळासुद्धा म्हणजे नवीन कवरसुद्धा आलेलं आहे त्याला याचं सालीचं. त्या हिशोबानं ह्याला आपण एकदा खोडं वॉश केले होते. स्टार्टिंगला खोडं वॉश करताना आपण इमामेक्टिन घेतलं होतं अर्ध्या ग्रॅमनं आणि रोको घेतलं होतं 1 ग्रॅमनं. त्या हिशोबानं हे याचं एकदा वॉश झालेलं आहे. आणि आता ह्या खोडात किंवा खोडाच्या आतल्या बाजूला समजा सालीमधून वाळलेल्या सालीमधून रोग आणि किडी राहूच नाही म्हणून ह्याचं पेस्टिंगचं नियोजन केलं. पेस्टिंगमध्ये आपण 250 लिटर पाणी घेतलं. ड्रम 250 आहे पेस्टिंगचा. 250 लिटरमध्ये जवळपास 100 किलो गेरू, 100 किलो म्हणजे एका लिटरला अर्धा किलो गेरू पेस्टिंगसाठी लागतो, तरच पेस्ट चांगली तयार होते. नसता काय होतं, पेस्ट लागल्यासारखं होतं, भुरकट होऊन ते विव्हॉपरेट होऊन जातं. त्यासाठी 100 किलो गेरू घेतलेला आहे 250ला. 1 लिटर हमला घेतलेला आहे. आणि त्याच्यासोबत ब्लू कापर घेतलेलं आहे 1.5 किलो. त्याच्यानंतर आणखीन एक इन्सेक्टिसाईड घेतलेलं आहे इमामेक्टिन घेतलेलं आहे 300 ग्रॅम. हे सगळ्याचं मिश्रण करून हे पेस्टिंग चालू केलेलं आहे. ह्याच्यामुळं काय होईल, आता खोड एकदम फ्रेश, रोगमुक्त, कीडमुक्त राहील. आणि जवळपास आपला बहार निघेपर्यंत त्या खोडामध्ये अळी किंवा बुरशी साचण्याचा म्हणजे संभव उद्भवत नाही. त्यासाठी जे म्हणजे हे करताना प्लॉट नंबर 1ला करायचं, 2ला करायचं आणि ह्याला करायचं. सोलापूरला काही गरज नाही, ते जवान झाड आहेत, एकदम प्लेन साल आहे, त्यासाठी त्याला पेस्टिंग करायची काही आवश्यकता नाही. पण ज्या जुना बागा झालेल्या आहेत त्या शेतकऱ्याने अवश्य गेरूसोबत सांगितलेले बुरशीनाशक वापरा, कीटकनाशक वापरा आणि पेस्ट लावून घ्या. म्हणजे काय होईल, तुम्हाला खोडामधून कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव उद्भवणार नाही. नमस्कार.